तुम्हाला आठवत असेल की राणे साहेबांनी सुद्धा या निवडणुकीच्या काळामध्ये ही भूमिका स्पष्ट केली आहे की जे काय चुकीचे उद्योग काही मंडळींच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये किंवा किंबहुना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये केले जात आहेत त्याची चौकशीची मागणी आपण केलेली आहे, परंतु ती चौकशी निवडणुकीच्या काळामध्ये झालेली नाही, पण निश्चितपणे त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये ती होईल। ही भूमिका राणे साहेबांनी वेंगुर्ल्यातल्या मेळाव्यात सुद्धा मांडली, दोडामार्गमधल्या मेळाव्यात सुद्धा मांडली आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की राणे साहेब जेव्हा बोलतात एखादी गोष्ट त्यावेळी ती पूर्णत्वास निश्चितपणे नेतात, त्यामुळे त्याचे चांगले परिणाम आपल्याला येत्या कालावधीमध्ये दिसायला करतायत। पण त्याच्यातल्या फसवणुकीचे तपशील आपल्याला पेडणेकरने प्रेसच्या माध्यमातून सांगितले आहेत। या संदर्भातले राणे साहेबांनी चौकशीचं पत्र अधीक्षक आणि आयजी यांना दिलेलं आहे। या संदर्भातली चौकशी या महिन्याभरात होईल, वस्तुस्थिती आपल्या समोर यायला सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर ते केलेले उद्योग बरोबर आहेत का चुकीचे आहेत ही खातरजमा आपण करावी आपल्याकडे ज्यावेळी माहिती मिळेल तेव्हा। नाही, मुळात तुमच्या माहितीसाठी सांगतो, उमेदवारी अर्ज हा नंतरचा मुद्दा आहे। त्याच्या अगोदरच राणे साहेबांनी त्याच्या या व्यवसायांवर त्याच्या या सगळ्या कामकाजावर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। या संदर्भात राणे साहेबांची चव्हाण साहेबांची चर्चा सुद्धा झालेली होती आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं तसं की कदाचित त्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या वेळी आपण लोक नव्हता, परंतु त्या बैठकीमध्ये चव्हाण साहेबांनी ही भूमिका स्पष्ट मांडली। पुरावे ज्या यंत्रणेकडे सादर केले पाहिजे त्या यंत्रणेकडे ते पुरावे पोचलेले आहेत। ज्या यंत्रणेने या सगळ्याची चौकशी केली पाहिजे त्या यंत्रणेबरोबर त्या यंत्रणेकडनं त्याची चौकशी होणार आहे। या संदर्भातली योग्य ती भूमिका किंवा ज्या कुठल्या पातळीवर चर्चा केली पाहिजे, सूचना दिल्या पाहिजे त्या पातळीवर राणे साहेब स्वतः बोलतायत, त्यामुळे त्याची योग्य ती चौकशी होऊन वस्तुस्थिती समोर येईल।